गोपाळ बाबा, बाबा गोपाळ सत्यनाम. शरणम हृदयम. बोला. बाबा, मला थोडं जरा महत्वाचं बोलायचं. बोला. बाबा, मला जरा लईच महत्वाचं बोलाय. थोडं खाऊन घेता का? नाही नको. तुम्ही काय खाणार? नाही नको. नको त्यांना नको. बाबा, अहो मला लई पर्सनल आणि सिक्रेट बोलायचंय, जरा थोडं. ये बोल. आपलं ठरलंय तसं आपल्या आश्रमाचं बांधकाम एकदम जोरात सुरू आहे. आपण लवकरच आपला आश्रम सुरू करू शकतो. हा, तुम्ही फक्त ते उद्घाटन कधी करायचं तेवढं सांगा, म्हणजे मग. उद्घाटन? हा, तेच ते बाबा. सांगतो योग्य वेळा देखील लगेच सांगतो. पण तोपर्यंत आपलं जे ठरलंय ते कोणालाही कळू देऊ नकोस. हो. काय हरिश्चंद्र, या जगामध्ये जशी सकारात्मक शक्ती आहे तशीच नकारात्मक शक्ती सुद्धा आहे. काय हे कोणाला कळलं तर उगाच बाधा नको निर्माण व्हायला. त्यामुळे जोपर्यंत हे सगळं पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाला कळू नको देऊस. अजिबात टेन्शन नाही बाबा. अहो ह्या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. हा. हरिश्चंद्र, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे. अशीच भगवंताची सेवा करत राहा, माझी सेवा करत राहा. तुझी सगळ्या पापातून मुक्तता होईल. तर आपण बघू शकता या ठिकाणी हीच ती जागा आणि हेच ते मंडप आहे जिथे काल खून झाला. एका मुलाने आपल्या वडिलांचा खून केला आणि त्यानंतर पोलिसांनी हे मंडप सील केले. माझ्या बाजूला जो वाडा दिसतोय तिथेच देव माणूस राहतो. हे तेच बाबा आहेत जे भक्तांचे प्रश्न सोडवतात. ह्याच मंडपात ते समस्या ऐकताना बाप मुलामध्ये झटापट झाली. ज्यांच्या चमत्कारावर लोकांचा विश्वास आहे ते बाबा मात्र काल इथे खून होत असताना त्या व्यक्तीला वाचू शकले नाही. मग अशा बाबांवर विश्वास ठेवणं हे कितपत योग्य आहे? ह्या पत्रकाराने समोर येऊन काही वेडेवाकडे प्रश्न विचारले तर, आणि सगळ्यांसमोर मी उघडा पडलो तर? नाही, इतक्यात मीडिया समोर जाण्यात काही अर्थ नाहीये. काहीतरी केलं पाहिजे. बाबा, येत आहे ना बाहेर? तुमचे सगळे भक्त वाट बघतायत. नाही, मी वाड्यातच बसेन. जोपर्यंत आपलं आश्रमाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाड्यातूनच मी लोकांची सेवा करेन. काय, मी बाहेर बसणार, पुन्हा पोलीस येणार, भक्तांना त्रास होणार. भक्तांना त्रास झाला की मलाही त्रास होणार. त्यापेक्षा नकोच ते. चालेल बाबा, टेन्शन नॉट. तुम्ही म्हणले ना आत बसायचे, सगळे भक्त आत येणार. तुम्ही म्हणले ना बाहेर जायचे, तर सगळे भक्त बाहेर येणार. तुम्ही म्हणता ना तसं. बरं, आता तू बाहेर जा आणि फक्त भक्तांना आत सोड. पत्रकारांना वगैरे नको. तू जा आता. मला भगवंताबरोबर संपर्क साधायचा आहे. साधा की, साधा बिंदास बिंदास. हा, आय एम हिअर, नो वरी. मी आहे सत्यनाम बाबा.